नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र जहागीरपूर येथील देवस्थान महारुद्र हनुमान येथे मंदिर न्यास अधिवेशन पार पडले। या अधिवेशनामध्ये अमरावती विभाग व विदर्भ प्रांत येथील देवस्थाने मंदिर विश्वस्त हजर होते। यामध्ये मंदिराच्या समस्या सोडविणे तसेच मंदिराचे सरकारीकरण रोखणे, मंदिराच्या बेकायदेशीरपणा हडपलेल्या शेती जमिनी मंदिराच्या ताब्यात घेणे, वक्फ बोर्डाचे बेकायदेशीर अतिक्रमण, मंदिराचे रजिस्ट्रेशन, मंदिराचे ऑडिट रिपोर्ट व मंदिराचा चेंज रिपोर्ट अशा प्रकारे करावा याबद्दलची माहिती दिली। तसेच मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याकरता काय करावे लागते त्याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली। यामध्ये अमरावती विभागातील संतांचा सत्कार करण्यात आला। तसेच मान्यवरांचे हिंदू धर्म आणि मंदिर धर्म कार्य याबाबत माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र हनुमान मंदिर जहागीरपूर, पिंगळाई देवस्थान निरपिंगळाई, देवस्थान सेवा समिती विदर्भ, श्री नागेश्वर महादेव देवस्थान, धामंत्री, मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती यांनी केले। या सर्व बाबींचा थेट श्री क्षेत्र जहागीरपूर येथून आढावा घेतला आहे आमचे एमबी न्यूजचे प्रतिनिधी माधुरी थोरातसह सुनील घोरमाडे यांनी। नमस्कार, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत आहे। मी माधुरी थोरात सह प्रतिनिधी सुनील भाऊ घोरमाडे। आज आम्ही आलेलो आहोत जहागीरपूर या ठिकाणी। जहागीरपूर हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये येतो। येथील हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे। इथे भाविक खूप दूरदूरून येत आहे। आज आम्ही इथे जे अधिवेशन भरलेलं आहे ते अधिवेशनासाठी आम्ही व्हिजिट द्यायला आलेलो आहे। तर इथं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जे अधिवेशन भरून राहिलेलं आहे ते बघूया। किंवा त्यांना पुढे काम करणं शक्य नाही किंवा भारत सोडून गेले आहेत। त्या न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले तुमचा परिचय द्या मॅम। मी स्वाती दीक्षित, मी चॅरिटी कमिशन ऑफिस मध्ये प्रॅक्टिस करते। मी व्यवसायाने वकील आहे आणि माझी प्रॅक्टिस मुंबई आणि ठाणे येते। अच्छा मॅम, महाराष्ट्र मंदिर न्याय अधिवेशन या मागचं उद्दिष्ट काय आहे तुमचं? मुळात सगळ्या मंदिरांनी एका छताखाली एकत्रित यावं, मंदिरासाठी चांगले उपक्रम राबवले जावे, मंदिरावर जे अतिक्रमण होतंय ते रोखलं जावं आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या मनामध्ये व्हावा। थँक्यू मॅम, असेच तुमचे कार्य समोर राहू द्या, त्याच्यासाठी आमच्याकडून एमबी न्यूज कडून शुभेच्छा। नमस्कार सर, तुम्ही सर धामंत्री येथील अध्यक्ष? मी कैलाश पनपालिया, अध्यक्ष नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री। तसेच माझ्याकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाची जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी आहे। आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये एक व्याप्त आणि मोठं संघटन उभं व्हावं, सर्व विश्वस्तांना या संघटनाचा आधार मिळावा, सर्वांमध्ये मंदिरांकरिता कार्य करण्याची चांगली जिद्द तयार व्हावी आणि प्रत्येकाला या प्रत्येक संकटाचा प्रतिकार करण्याची क्षमता मंदिर महासंघाच्या माध्यमातून मिळावं। तसेच मंदिराचे कायदेविषयक प्रश्न, मंदिरांना निधीकरिता कशा पद्धतीनं तरतूद त्यांना कशी करून घ्यावी, कशा पद्धतीनं त्यांना विकास करावा मंदिराचा, याबद्दल सर्व टेम्पल मॅनेजमेंट म्हणून एक भूमिका आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघामार्फत राबवित आहोत आणि प्रत्येकाने या मंदिर महासंघाच्या कार्यालयाला प्रेरित होऊन प्रत्येकाने सोबत जुळावं याकरिता मंदिर महासंघ या अधिवेशनामध्ये प्रयत्न करीत आहे। सगळ्यात पहिले सर तुमचा परिचय द्या। नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। सर्वप्रथम तर मी एमबी न्यूजचं हार्दिक अभिनंदन करतो की मंदिरांच्या विषयात एखादं अधिवेशन घेतलं जाताना आवर्जून आपण ते कव्हर करता। तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन। आज या अमरावतीतल्या जहांगीरपूर या ठिकाणी जे मंदिर परिषद होती आहे याचा मुख्य उद्देश आहे की देशभरात 4.5 लाख मंदिरं वेगवेगळे सेक्युलर राज्य सरकार आहेत आणि सरकारच्या ताब्यात ती सरकारी मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात दिली गेली पाहिजेत। बऱ्याच ठिकाणी एक सामूहिक उपासनेचे केंद्र मंदिरं झाली पाहिजेत। आज मंदिरांमधनं सामूहिक आरती सुरू करणं हा मंदिर महासंघाचा एक उपक्रम आहे की ज्या माध्यमातून भक्त मंदिराशी जोडले जातील, युवक मंदिरांशी जोडले जातील। आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की मंदिरांमध्ये कुप्रथांचा एक प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे।
मंदिर हिंदूंचं आहे, उत्सव हिंदूंचा आहे आणि मंदिरांच्या मूर्तींना सांता क्लॉजची टोपी घातली जाते ख्रिसमसच्या वेळेस. या ठिकाणी अशा प्रकारच्या कुप्रथा असू नयेत. मंदिरांचं मानवीकरण देवतांचं करू नये. याच्यामध्ये आपला वाढदिवस हा काही जण केक कापून करत असतील, परंतु या ठिकाणी मंदिरातल्या देवतांची जयंती वाढदिवस जर केक कापून केला जात असेल ते अतिशय अयोग्य आहे. मंदिरातल्या देवतेची वेशभूषा वेगळ्या प्रकारे केली जाते. धार्मिक दृष्टीने असेल, परंपरागत असेल तर प्रश्न वेगळा राहतो, परंतु पाश्चिमात्य पद्धतीने होऊ नये. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पंचसूत्रीच्या आधारे मंदिर महासंघ कार्य करते, मंदिरांची सुरक्षा असेल, समन्वय असेल, संघटन असेल, सुव्यवस्थापन असेल आणि प्रत्येक मंदिर हे सनातन धर्म प्रचाराचं केंद्र झालं पाहिजे. आज जर आपल्याला प्रत्येक मंदिराला सक्षम बनवायचं असेल तर मंदिराने एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. मंदिर सक्षम झालं, देश सक्षम होईल आणि देश आपला हिंदू राष्ट्र स्थापन होईल. या भावनेने सगळेजण कार्य करतायत. मंदिरातली कुठल्याही प्रकारचं जे निधी आहे तो अन्य धर्मियांना देता कामा नये. मंदिरांचा धन हे मंदिरांसाठीच वापरलं गेलं पाहिजे आणि हिंदूंसाठीच वापरलं गेलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आग्रही आहे. या भूमिकेतनं आम्ही कार्य करतो आहोत आणि मंदिर ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजे. विशेष करून कर्नाटकाची निवडणूक जर पाहिली तर मस्जिदींमधनं मुल्ला मौलवींनी फतवे काढले निवडणुकीत कोणाला निवडून द्यावं. जर त्यांचं प्रार्थनास्थळ हे त्यांचं रणनीतीचं केंद्र असू शकतं तर हिंदूंची मंदिरं ही सुद्धा धार्मिक रणनीतीचे केंद्र झाली पाहिजेत आणि यासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या उद्देशाने मंदिरांसंदर्भात अनेक कायदे आहेत, त्याच्याविषयी पण तो आम्हाला अनुपजी माहिती देतील. परंतु या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातले 550हून अधिक मंदिर विश्वस्त एकत्र आलेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये 15,000हून अधिक मंदिर विश्वस्त एकत्रित येऊन मंदिर संरक्षण, सुरक्षा आणि मंदिरांचा समन्वय यासाठी लढा देत आहेत. धन्यवाद सर. नमस्कार सर, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा परिचय? मी अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राज्य कोर कमिटी पदाधिकारी. ज्या देवस्थान जमिनीचे अवैधपणे महसूल विभागाचे संगनमत करून कब्जेदारातर्फे आणि भूमाफियातर्फे जे लँड ग्रॅबिंग होत आहे, जमिनी हडपल्या जात आहेत, त्यासाठी मंदिर महासंघाने पुढाकार घेतलेला आहे. अमरावती येथील सोमेश्वर महादेव संस्थांची तब्बल 50 कोटीची जमीन तहसीलदार अमरावती श्री विजय लोखंडे यांनी फक्त 960 रुपयामध्ये कब्जेदाराच्या नावाने करण्याचा आदेश बेकायदेशीर आदेश पारित केला. त्या प्रकरणात संस्थांचा प्राथमिक आक्षेप निकाली न काढता, प्रकरणात कोणतेही साक्ष पुरावे न घेता नियमाची तोडणूक करून त्यांनी आदेश पारित केला. त्या आदेशाविरुद्ध संस्थांतर्फे अपील दाखल करण्यात आलेली आहे आणि ते जमीन बिल्डर लॉबीच्या घशात केली पाहिजे. यासाठी जमिनीची भूधारणा पद्धती वर्ग 1 ठेवण्यात आली, ती भूधारणा पद्धती वर्ग 2 करण्यात यावी यासाठी मंदिर महासंघाने पुढाकार घेतला. ते महसूल विभागाला भाग पाडलं आणि भूधारणा पद्धती 2 झाल्यामुळे बिल्डरच्या घशात ते जमीन जाण्यापासून मंदिर महासंघाने वाचवली. अशाच प्रकारे सोमेश्वर महादेव संस्थांचं प्रकरण नियंत्रणात आल्यानंतर व्यवसायातील 18 कोटीची विठ्ठल रुक्मिणी संस्थांची जमीन सुद्धा त्या संबंधित वहिवाटदाराच्या नावावर होण्यासाठी सुद्धा प्रयत्न मंदिर महासंघाने केलेले आहे. विविध प्रकरणं हे वैयक्तिकरित्या हाताळणे विश्वस्तांना आणि कोणत्याही समितीला हाताळणे शक्य नाही. त्यासाठी आसाम, ओडिशा, गुजरात, कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्टची तरतूद राज्य शासनाने करावी. यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने मागच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे CM आणि DCM यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे. त्यासाठी पूर्ण राज्यात विविध ठिकाणी निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे आणि या अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन पुढील चांगली दिशा ठरावी असे मंदिर महासंघाचे वतीने प्रयत्न आहे. कारण की तो जर कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर अशा जमीन हडपणाऱ्यांना त्याच्यात कठोर शिक्षा व्हावी अशी तरतूद केल्या जाईल. MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र मंदिर न्याय अधिवेशन इथे आज तुम्ही आलेले आहे, तर इथून काय शिकून जाणार आहेत सर ते सांगा. आज आम्ही महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनामध्ये महारुद्र मंदिर इथे आम्ही आलो आहे, जहागीरपूर येथे आलो आहे. यामध्ये आज हे एक अधिवेशन अमरावती विभागातर्फे घेतलेलं आहे. यामध्ये अमरावती विभागातून सर्वत्र मंदिराचे जे ट्रस्टी आहे ते सर्व आले आहे, तसेच भाविक भक्त सुद्धा इथे आले आहे. या अधिवेशनामध्ये आम्हाला मंदिरासंबंधित इतंभूत सर्व माहिती इथे या अधिवेशनामध्ये मिळाली आहे. तसेच आपल्या मंदिरं जे आहे, महाराष्ट्रातील मंदिर याचे सरकारीकरण जे होत आहे त्याला विरोध कशा प्रकारे केला पाहिजे आणि
आपल्या मंदिराची जे ट्रस्टची जमीन आहे जे बेकायदेशीररित्या काही लोकांनी हडपलेली आहे ते कशी मुक्त केली पाहिजे त्याकरता आम्हाला इथं मार्गदर्शन झालं। तसेच सत्य सनातन हिंदू धर्माबद्दल आम्हाला इथे संपूर्णपणे माहिती मिळाली आहे। इथून माहिती घेऊन आम्ही आमच्या गावात भरपूर कार्य करू शकतो। जसे आम्हाला यांनी या माहितीमध्ये सांगितले की आपल्याला कुठलंही जर मंदिर असेल ट्रस्टीपुरतंच मर्यादित न राहता इतर गावातील इतर सर्व भाविक भक्ताचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग आणि सहकार्य वाढलं पाहिजे, याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। त्याप्रमाणे आता आम्ही येणाऱ्या काळात गावात सुद्धा अशा प्रकारचं आम्ही कार्य करणार आहे। आणि युवांना तुम्ही काय संदेश देणार आहे? युवांना संदेश असा देणार आहे का आपण जे गावातील मंदिर आहे या मंदिरामध्ये हप्त्यातून एक दिवस तरी म्हणजे ज्या प्रकारचं मंदिर राहते जसं आता सोमवार दिवस महादेवाचा राहते तर आम्ही जवळपास आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आमच्या महादेव मंदिरामध्ये सामूहिक आरती आम्ही तिथे महादेवाची घेतो। त्यानिमित्तानं आम्ही सर्व नवीन युवक वर्ग तिथं जोडलेला आहे। ती आरती घेतल्यानंतर आम्ही 15-20 मिनटं अर्धा घंटा त्यांचं प्रबोधन करतो आणि आपल्या मंदिराप्रती सर्वांची आस्था जागृत करतो। आणि जहागीरपूर येथील जे मारुती मंदिर आहे सर, यासाठी इथल्या परिसरात सौंदर्यीकरण लावायचं आहे असे काही विचार चालू आहेत का? आता इथे जे आहे महाराष्ट्र शासनाचा ब दर्जा प्राप्त आहे त्यामुळे त्यांना शासनाचे जे 5 कोटी आहे ते मिळणारच आहे। त्या कारणानं इथली जे ट्रस्टी राहते त्या मंदिरातली ते संबंधित ट्रस्टी ठरवतात की इथे कशा प्रकारचं सौंदर्यीकरण करायचं, कशा प्रकारचं कार्य करायचं, हा त्यांचा भाग येतो। मुळात विषयच असा आहे की जे आता आपले महाराष्ट्र राज्य सरकार आहे तसेच केंद्र सरकार आहे सत्य सनातन हिंदू धर्माच्या पाठीशी उभं आहे। आणि गेल्या काळात जे सेक्युलर सरकार होतं ह्या सरकार म्हणजे आपल्या हिंदूद्वेषी सरकार होतं आणि मंदिराबद्दल आस्था नव्हती, त्यामुळे मंदिरावर अतिक्रमण झाले, हल्ले झाले। परंतु आता आपल्या केंद्रात नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रात आपले देवेंद्र भाऊचं सरकार आलं त्यामुळे जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊन राहिला। यापूर्वी कधी ब दर्जाला 5 करोड एक निधी मिळत नव्हता, त्यामुळे आता 5-5 करोड रुपये प्रत्येक मंदिराच्या ब दर्जाला 5-5 करोड रुपये महाराष्ट्र शासनाकडून मिळत आहे। धन्यवाद सर, तुमच्याकडून आम्हाला खूप सविस्तर माहिती मिळालेली आहे। धन्यवाद। MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। मंदिरे वाचवा, धर्म वाचवा, याचा मागचा काय उद्दिष्ट आहे? आज हिंदूंची मंदिरे वाचवणे आणि त्यातून एक हिंदू धर्माला आणि युवा वर्गाला एकत्रित करणे अतिशय गरजेचे झालेले आहे। कारण की जिथे जिथे तोडा आणि राज्य करा हे ज्या प्रकारे चालू आहे तसं हिंदू युवांना भरकटून जाऊन हिंदू धर्माला कमजोर कसे करायचे याबाबत इतर धर्मीयांचे कार्य चालू आहे। त्यामुळे हिंदू धर्माला एकत्रित करणे आणि मंदिरांच्या माध्यमातून किंवा मंदिरांमधून त्यांना धर्माविषयी शिक्षण देणे आणि त्यांची जागृती करणे हे अतिशय आवश्यक झालेले आहे। धन्यवाद सर। आणि युवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझा युवांना संदेश असा राहील की सगळ्यांनी आपल्या आपल्या परिसरात मंदिरात एकत्रित येऊन तिथे संघटित होऊन हिंदू धर्मासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी जे काही आपल्याला योगदान देता येईल ते त्यांनी द्यावे आणि त्या माध्यमातून एक हिंदू राष्ट्राची निर्मिती व्हावी। धन्यवाद सर।